नमस्कार मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी कशी सुरू आहे? मराठी भाषेत ना काही असे गुप्त कोड्स लपलेले आहेत जे आपल्याला परीक्षेत खूप मदत करू शकतात. आज आपण तेच कोड्स उलगडणार आहोत, म्हणजेच वाक्प्रचार शिकणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. कधी विचार केलाय की आपण जे शब्द रोज वापरतो त्यांचा नेहमीपेक्षा वेगळा असा काहीतरी खास गुप्त अर्थ असेल तर? हो, मराठी भाषेत असे भरपूर शब्दसमूह आहेत जे एखाद्या मजेशीर कोड्यासारख्या वाटतात. चला तर मग हे इंटरेस्टिंग कोडे आपण सगळे मिळून सोडवूया. तर हा जो भाषेचा गुप्त कोड आहे तो नक्की आहे तरी काय? यालाच आपण म्हणतो वाक्प्रचार. चला, आपल्या आजच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात हे वाक्प्रचार म्हणजे नेमकं काय असतं हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर वाक्प्रचार म्हणजे शब्दांचा असा ग्रुप ज्याचा आपण सरळ सरळ अर्थ घ्यायचा नसतो. म्हणजे शब्द दिसतात एक आणि त्याचा अर्थ असतो दुसराच. जेव्हा हे शब्द एकत्र येतात तेव्हा ते एक अगदी नवीन आणि स्पेशल अर्थ तयार करतात. हीच तर आहे आपल्या मराठी भाषेची जादू. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे वाक्प्रचार शिकायचं का? फक्त परीक्षेसाठी? तर नाही, कारण वाक्प्रचार आपली भाषा अधिक सुंदर आणि प्रभावी बनवतात. तुम्हीच विचार करा, साधं बोलण्याऐवजी जर वाक्प्रचार वापरले तर आपलं बोलणं किंवा लिखाण किती वजनदार वाटेल, नाही का? आणि हो, परीक्षेत उत्तरं लिहिताना याचा वापर केला तर चांगले गुण मिळतात, हे तर आहेच. ओके, तर मग हे गुप्त कोड उलगडायचे कसे? म्हणजे वाक्प्रचार ओळखायचे कसे? काळजी करू नका, त्यासाठी आपल्याकडे एक खास डिकोडर रिंग आहे. मी तुम्हाला काही सोप्या युक्त्या सांगणार आहे ज्या वापरल्या की कोणताही वाक्प्रचार समजणं अगदी सोपं होऊन जाईल. वाक्प्रचार समजून घेण्यासाठी फक्त 3 सोपे नियम लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, शब्दांच्या सरळ अर्थाच्या पलीकडे जाऊन विचार करा. दुसरा नियम, ते कोणत्या परिस्थितीत वापरलं गेलं आहे हे समजून घ्या. आणि तिसरा नियम, संपूर्ण वाक्याच्या संदर्भातून त्याचा खरा अर्थ शोधा. पाहिलंत किती सोपं आहे? चला, आता फक्त नियम बघून काय उपयोग, आपण हे नियम प्रत्यक्ष वापरून पाहूया. काही उदाहरणांवरून हे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. आणि हो, परीक्षेमध्ये साधारणपणे अशाच प्रकारचे वाक्प्रचार विचारले जातात. आपलं पहिलं उदाहरण आहे कंबर कसणे. आता याचा अर्थ असा नाही की कोणीतरी खरंच कमरेला काहीतरी बांधत आहे. नाही, पूर्वीच्या काळी ना मोठं काम करायच्या आधी लोक तयारी म्हणून कमरेला घट्ट कापड बांधायचे. त्यावरूनच हा वाक्यप्रचार आला. याचा खरा अर्थ आहे एखाद्या मोठ्या कामासाठी पूर्णपणे तयार होणे, जसं की आपण सगळ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कंबर कसली आहे. पुढचा वाक्प्रचार आहे हात वर करणे. आता याचे 2 अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे हार मानणे, पण याचा एक सकारात्मक अर्थ सुद्धा आहे. तो म्हणजे मदतीसाठी किंवा उत्तर देण्यासाठी पुढे येणे. जसं की शिक्षकांनी प्रश्न विचारल्यावर हुशार मुलांनी हात वर केले. म्हणून वाक्याचा संदर्भ ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, नाही का? आणि हे एक बघा, किती मजेशीर उदाहरण आहे. हातावर तुरी देणे. आता याचा तुरीच्या डाळीशी काहीही संबंध नाहीये. याचा अर्थ आहे एखाद्याला हुशारीने फसवून तिथून निसटून जाणे. पाहिलंत, शब्द आणि त्याचा खरा अर्थ यात किती जास्त फरक असू शकतो. छान, आपण आता काही उदाहरणं पाहिली. मला खात्री आहे की वाक्प्रचार ओळखण्याची युक्ती आता सगळ्यांच्या लक्षात आली असेल. चला तर मग एक छोटीशी गंमत करूया. एक प्रश्न विचारतो, बघूया कोणाकोणाला उत्तर येतंय. तयार आहात? तर प्रश्न आहे, हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? आठवा, आपण आत्ताच याबद्दल बोललो होतो. वापरा आपलं डिकोडिंग कौशल्य आणि ओळखा बरोबर उत्तर. पर्याय तुमच्या समोर आहेत. अ, उदारपणे काहीतरी देणे. ब, फसवून पळून जाणे. क, खूप मेहनत करणे. की ड, विजय साजरा करणे. नीट विचार करा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय ब, फसवून पळून जाणे. ज्यांनी हे उत्तर ओळखलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. आपला कोड यशस्वीरित्या उलगडला आहे. खूपच छान, तुम्ही पहिली पायरी यशस्वीपणे पार केली आहे. पण आपलं मिशन इथेच संपलेलं नाही. वाक्प्रचारांमध्ये एकदम मास्टर होण्यासाठी आणि परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी पुढची पायरी काय आहे ते आता पाहूया. कोणत्याही विषयात पारंगत होण्यासाठी सराव खूप महत्त्वाचा असतो, हे तर तुम्हाला माहीतच आहे. वाक्प्रचारांसाठी तुम्ही विविध सराव पुस्तकं, प्रश्नपत्रिका संच किंवा ऑनलाईन ॲप्स वापरू शकता. उदाहरणार्थ SDAचं लर्निंग ॲप आणि सराव संच. यामध्ये भरपूर प्रश्न मिळतील. त्याने तुमची तयारी अधिक पक्की होईल. आणि एक खास टीप, शिकण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे त्याला खेळ बनवणे. काही ॲप्सवर वाक्प्रचारांचा सराव एका खेळाप्रमाणे करता येतो, ज्यामुळे अभ्यास अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. अभ्यास करताना मजा आली की तो जास्त लक्षात राहतो, बरोबर ना?
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, यश हे एकट्या दुकट्याचं काम नाही. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या तिघांनी मिळून प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळतं. त्यामुळे प्रत्येकाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आजचं स्मार्ट शिक्षण हेच आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. त्यामुळे नवीन गोष्टी शिकत राहा आणि नेहमी पुढे जात राहा. तर मित्रांनो, आता भाषेचा हा गुप्त कोड कसा उलगडायचा हे तर तुम्ही शिकला आहात. मग आता तुमचं पुढचं मिशन काय आहे? कोणता नवीन वाक्प्रचार तुम्ही शिकणार आहात आणि त्याचा अर्थ शोधणार आहात? विचार करा आणि आपलं शिकणं असंच उत्साहाने सुरू ठेवा.